किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चाललोय नवीन एका ठिकाणी. तर इथं बघू शकता मैत्रिणींनो, तर इथं आपण दत्तनगरमध्ये आलेलो आहे. तर इथं मला असं कळलं की दत्तनगरमध्ये छान असा बाजार भरतो. तर हा शेतकरी आठवडा बाजार आहे. हा दर शुक्रवारी बाजार भरला जातो. तर मी बघा इथं काल आले होते. तर छान असा इथं बाजार मला भरलेला दिसलेला आहे. तर आपण आता इथं बाजारामध्ये प्रवेश केलेला आहे. तर सुरुवातीलाच बघा छान असं मस्त इथलं बघा भरपूर अशी गर्दी मला दिसलेली आहे. आणि बाजार तर एवढा सुंदर होता ना, अगदी बघा एवढं भारी वाटलं ना हा बाजार बघून की छान वाटलं. कारण की सर्व ताज्या ताज्या भाज्या शेतकऱ्यांच्या होता. कारण की हा जो बाजार भरतो त्याचं नावच असं आहे की शेतकरी आठवडा बाजार. तर इथं बघा बघा तुम्ही बघू शकता छान अशा हिरव्यागार मस्त बघा सर्व भाज्या आहेत. तर सुरुवातीलाच आपण इथं पहिल्यांदा भेंडीची किंमत विचारली तर 30 रुपये पावशेर भेंडी होती. भेंडी आपण पावशेर इथं घेऊन झालेली आहे. त्यानंतर बघा आता हळूहळू पुढे चालत आलेलो आहे. तर छान अशा ह्या मुळ्याच्या गड्ड्या होत्या. तर मस्त असा ताजा ताजा मुळा होता, पण 30 रुपयाला गड्डी होती. त्यानंतर पालक होती, ती पण 30 रुपयालाच होती. गाजर बघा इथे आहेत 20 रुपये पावशेर, 40चे अर्धा किलो गाजर आहेत. तर सर्व भाज्या एकदम छान आणि एकदम शेतकऱ्यांच्या ताज्या एकदम मस्त ताज्या लुसलुशीत भाज्या इथं बघा मला दिसलेल्या आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही कैरी सुद्धा ह्या बाजारामध्ये आलेली आहे. तर 2 प्रकारच्या काकड्या आहेत. तर काकड्या सुद्धा बघा इथं 20 रुपये पावशेर होती. पांढरा कांदा होता. पांढरा कांदा तर इथं तुम्ही बघू शकता 150 रुपये किलो होता. त्यानंतर काकडी आहे 60 रुपये पावशेर आहे. तर इथं बघू शकता हिरवी मिरची 20 रुपये पावशेर आहे. लिंब आहेत 10ची 3, 4 अशी. लाल भोपळा तर 2 कलरमध्ये भोपळा आहे. एक कलर आहे तो एकदम सुंदर केशरी कलर आहे बघा. आणि त्यानंतर थोडासा एक येलो कलरचा असा आहे. 2 भोपळे आहेत. तर भोपळे पण बघा 20 रुपये पावशेर असा हा भोपळा होता. त्यानंतर इकडे बघा आता ह्या डाईटसाठी ज्या भाज्या लागतात त्या सुद्धा ह्या बाजारामध्ये आपल्याला फ्रेश भाज्या दिसलेल्या आहेत. तर भाज्या ह्या फक्त पाहिल्या आपण घेतल्या नाही आहेत. नारळ आहेत. त्यानंतर बघा इथं भिजवलेली कडधान्य सुद्धा ह्या बाजारामध्ये आहेत. तर इथं बघू शकता लाल कोबी, हिरवा फ्लावर, छान अशा ह्या लाल पिवळ्या शिमला मिरच्या अशा डाएटसाठी ज्या लागतात भाज्या त्या इथं आहेत. त्यानंतर इथं बघा शेजारी लगेच बघितलं तर सर्व प्रकारचे इथं कडधान्य मोडाचे कडधान्य होते. तर आपण इथून मटकी घेतलेली आहे पावशेर. तर त्याच माणसाकडे इथं बघा कणीस होते ते पण आपण 2 घेतलेत. तर 50 रुपयाचे 3, 40चे 2 असे साईजनुसार इथं कणीस पण विकायला होते. ते आपण घेतलेले आहेत. त्यानंतर स्वतः इथं फिरत फिरत आल्यानंतर आता आपण बघूया तर इथं बघा फळं सुद्धा छान अशी बघा विकायला आहेत. कलिंगड बाजारात आलेली आहेत. मोठ्या मोठ्या गावरान पपया, त्यानंतर संत्री, मोसंबी, सफरचंद जे काय पाहिजे ते फळं इथे ह्या बाजारामध्ये मिळू शकतात. कांदे, बटाटे, त्यानंतर बीट, टोमॅटो. तर बीट पण बघा इथं जर पाहिलं तर इथं बीट बघा 30 रुपये पावशेर काहीतरी असं बीट होतं, पण एकदम फ्रेश असं बीट होतं हे. त्यानंतर इथं टोमॅटो आहेत. तर टोमॅटो बघा 80 रुपये किलो होते, 40 रुपये किलो सॉरी, 40 रुपये किलो. रताळी होती बघा इथं. तर ही लाल रताळी चवीला खूप गोड असतात, ती पण आपण इथं पाहिलेली आहेत. तर रताळी सुद्धा बघा 30ची अर्धा किलो होती, 60 रुपये किलो होती. त्यानंतर बघा बाजारात इथं तुम्ही बघू शकता तर सुका मेवा सुद्धा होता, म्हणजे ड्रायफ्रुट्स पण होते, मसाल्याचे काजू वगैरे असं बरंच काही म्हणजे बघा इथं बाजारामध्ये मला दिसलेलं आहे. तर ड्रायफ्रूटची पण इथं दुकानं होती. छान अशी पॅकेट एक 250 ग्रामची पॅकेट होती. तर शेजारी लगेच बघा वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटं सुद्धा इथं लावण्यात आलेली आहेत. तर 100 रुपयाला पॅकेट आहे बघा बिस्किटचं, 50 रुपयाला आहे. तर अशी लहान मोठी अशी बिस्किटांची वेगवेगळ्या फ्लेवरची बिस्किटं पण इथं दिसली आपल्याला. त्यानंतर त्याच्याच कडेला बघा इथं लगेचच आपल्याला कडधान्याची वगैरे दुकानं आहेत. त्यानंतर वाळवणं सुद्धा आहेत. कुरडई, पापडी वगैरे सर्व काही या बाजारात आहेत. तांदळाचे प्रकार आहेत. तर इथं बघू शकता वाळवणामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कुरडया, पापड्या, रंगीत कुरड्या, पापड्या असं बरंच काही बघा ह्या बाजारामध्ये मिळते. त्यानंतर इथं नमकीन होतं बघा. तर नमकीनमध्ये सुद्धा शेंगदाणे, फुटाणे, खारीदाणे, त्यानंतर बघा मसाल्यांची दुकानं होती. तर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले. तर इथं बघू शकता तर सगळी ही नमकीनमध्ये दुकान आहे. तर इथं बघा बघू शकता तुम्ही छान असे वेगवेगळ्या चवीचे मस्त इथं शेव, चिवडा, घाटी शेव, पापडी वगैरे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बघा इथं 15-20 मसाले आहेत.
त्यानंतर सांडगा, पापड सर्व काही या बाजारामध्ये तुम्हाला मिळू शकते. तर इथं बघू शकता मी 3 वर्ष इथं झाले नऱ्ह्यात राहायला आले, पण हा बाजाराविषयी कधीच माहिती नव्हती. तर 2-3 दिवसापूर्वी इथं मी माहिती काढली आणि ह्या बाजारामध्ये खास आपण इथं ब्लॉग बनवण्यासाठी आलेलो आहे. तर छान बघा इथं एकदम फ्रेश द्राक्ष, सफरचंद, चिक्कू, पेर वगैरे सर्व जे काही आहे ते एकदम फ्रेश एकदम इथं मिळले जाते. तर अगदी जवळच आहे. नऱ्ह्यात जर तुम्ही जवळ राहिला असाल तर आवर्जून ह्या बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी जा. त्यानंतर मोठे मोठे अननस, शेवगा होता बघा इथं 30 रुपये पावशर, डिंगरी 20 रुपये पावशर, काळा घेवडा, साधा वाघरा घेवडा 20-20 रुपये पावशर. तर इथं बघू शकता मस्त अशा जाडसर शेंगा भरीव होत्या. त्यानंतर इथं दुधी भोपळा, टरबूज, खरबूज सर्व काही ह्या बाजारामध्ये मला दिसलेलं आहे. तर बऱ्यापैकी आपण 300-350 रुपयाची भाजी खरेदी केलेली आहे. कोबीचे कांदे बघा एकदम छान असे कोबीचे फ्लावर शेतकऱ्यांचा हा अगदी फ्रेश फ्लावर होता. अळी नाही, काही नाही ह्याच्यामध्ये. तर 40 रुपयाला कुठलाही गड्डा तुम्ही लहान मोठा घेऊ शकता. तर इथं बघा आपण एक 20 रुपयाचा आम्ही दोघींमध्ये मिळून, एक ताई होत्या त्यांनी आणि मी दोघींमध्ये मिळून आम्ही एक फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे. त्यानंतर इथं बघू शकता लाल गाजर आहे. त्यानंतर इथं पालेभाज्या आहेत. भरपूर प्रमाणात पालेभाज्या पण फ्रेश होत्या. त्याही आपण इथं पाहिलेल्या आहेत. आता जवळजवळ आपला बाजार आता संपत आलेला आहे. खूप वेड्यावर असा हा बाजार मी बघत आले आणि इथली जी बाजार भरण्याची जी एक व्यवस्था आहे ती खूप छान आहे. तर इथं बघू शकता सासवड किंवा सासवड भागातील, शिवापूर भागातील, कोंढणपूर भागातले शेतकरी बघा इथं भाज्या घेऊन आलेली आहेत. तर आता बाजार संपलेला आहे. आपण बाहेर पडलोय, रोडला आलेलो आहे आपण. तर रोडला बघितलं तर इथं बघू शकता भरपूर असा अजून भाजीपाला आहे. फुलं वगैरे देवासाठी किंवा बाहेरच्या साईडने सुद्धा इथं बघा कोबी, फ्लावर, त्यानंतर कोथिंबीर असं बरीच दुकानं लागली होती. लसूण, कांदा, बटाटा तेही आम्ही पाहिलं. त्यानंतर इथं बघा या बाजारामध्ये कानातले आहेत, गळ्यातले आहेत. सुंदर असे बघा गळ्यातले, कानातले पण इथं होते. ते पण आम्ही इथं खरेदी केले. एक कानातलं आम्ही 60 रुपयाचं घेतलं. त्यानंतर इथं बघा द्राक्ष घेतली आपण. एक पावशर द्राक्ष घेतली. 50 रुपये पावशर इथं द्राक्ष होती. ती पण आपण घेतलेली आहेत. अंजीर आहेत. तर इथं बघू शकता ही गळ्यातली एवढी सुंदर होती ना, 100ला एक गळ्यातलं आहे. असं मुलींसाठी ऑफिसमध्ये ज्या मुली जातात, जॉब करतात त्यांच्यासाठी बघा ड्रेसवर वगैरे घालण्यासाठी हे 100 रुपयाला गळ्यातली. पण गळ्यातली इतकी टॉपमध्ये होती ना, खूप छान गळ्यातली होती. तर इथं तुम्ही येऊन नक्की ही गळ्यातली खरेदी करा. दिसायला एकदम भारी दिसत आहेत, प्रोफेशनल दिसतात. तर त्यानंतर बघा त्या गळ्यातली पाहिली. इथं आपण एक कानातलं घेतलेलं आहे. कानातलं खरेदी करून आता आम्ही पुढे पुढे जाणार आहे. तर चप्पल वगैरे सुद्धा एका साईडला बघा विकायला आहेत. बांगड्यांचा पण एक इथं हे होतं गाडा होता. तिथं बांगड्या वगैरे पाहिला. भाकरीसाठी टोपली वगैरे जर पाहिजे असेल तरी इथं मिळू शकते. हरभराही अजून चालू आहे, तो या बाजारामध्ये होता. तर ही जी दुकान आहे ती ही रोडच्या कडेची आहे. पहिला जो बाजार होता आपला म्हणजे जो शेडमध्ये होता तो आतल्या साईडचा आहे. तर इथं बघा लहान मुलांची खेळणी सुद्धा आहे, ती आम्ही पाहिली. आता रंगपंचमी येते तर वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या वगैरे असं काही काही बरंच काही या बाजारामध्ये मला दिसलेलं आहे. तर छान असा भरगच्च हा बाजार भरलेला होता. पण हा बाजार आठवड्यातनं फक्त शुक्रवारी संध्याकाळी 3 वाजता ते 3 ते 8 वाजेपर्यंत हा बाजार भरला जातो. तर भरपूर अशी नंतर नंतर बघा इथं गर्दी व्हायला लागलेली आहे. तर मी इथं नाऱ्यात राहते. 10-10 रुपये आम्ही 6 सीटरला दिले आणि हा बाजार पाहण्यासाठी खास आलेलो आहे. तर आता जवळजवळ आमचा बाजार आता झालेला आहे. पण रोडच्या कडेने पण खूप दुकाने होती. ती पाहत पाहत आता आम्ही रिक्षा पाहण्यासाठी आता रोडच्या त्या बाजूला चाललेलो आहे. तर बाजार पूर्ण आता इथं संपत आलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही. बाहेरच्या साईडच्या पण भाज्या बऱ्यापैकी होत्या. पण आज ज्या भाज्या होत्या त्या एकदम क्वालिटी होत्या, ताज्या होत्या, फ्रेश होत्या आणि शिवाय शेतकऱ्यांच्या होत्या. तर सर्व बाजार करून आता आम्ही आता घरी निघण्याच्या वाटेला आहे. तर रोडच्या पलीकडे आता आम्ही रिक्षासाठी आलेलो आहे बघा. अर्धा तास झाला आम्हाला रिक्षा मिळत नव्हती. तर जवळजवळ 6:30 पावणे 7 झाले आम्हाला घरी येण्यासाठी. तर बघा आता आपण बाजार करून घरी आलेलो आहे आणि मी एवढी भाजी आज बघा खरेदी केलेली आहे. तर छान अशी ताजी बघा ही भाजी ह्या बाजारामध्ये मिळू शकते. तर आपण इथं सगळ्यात आधी मटार आणलाय. तर 50चा 1 किलो छान गोड असा मटार आणलेला आहे. मुळ्याची गड्डी एक घेतली होती आपण, त्याचे फक्त मी मुळे घरी आणलेले आहेत.
कारण भाजी जास्त खाल्ली जात नाही. तर 30 रुपयाची गड्डी आपण ही घेतली होती. तर मुळा अगदी छान कोवळा लुसलुशीत आहे, जेवणाबरोबर खाण्यासारखा आहे. त्यानंतर बघा शेवगा आणला आपण 30चा पावशेर शेवगा आहे. हा शेवगा पण खूप सुंदर आहे, झाड झाड अशा भरीव शेंगा आहे. त्यानंतर 30 रुपयाचे 2 आपण हे मक्याची कणीस आणलेली आहेत. त्यानंतर इथं 20चा फ्लावर आणलेला आहे आपण. 10 रुपयाचा इथं आपण कोबी आणलेला आहे. 20 रुपयाचा इथं आपण लाल भोपळा आणलेला आहे. कांदे आणलेत 1 किलो आपण. 30 रुपये पावशेर भेंडी आणलेली आहे. तर इथं बघा 40 रुपये किलो टोमॅटो होते, तर 20 रुपयाचे टोमॅटो आपण इथं आणलेले आहेत. त्यानंतर 30 रुपये पावशेर ही आपण बीन्स आणलेले आहेत. भिजवलेली मटकी पण तिथं होती, तर आपण ही 20 रुपयाची भिजवलेली मटकी आणलेली आहे. बाजार करून आपण घरी आलेलो आहे. 1 तासाभरात जाऊन मी हा बाजार करून आलेली आहे. तर मी नाऱ्यातच राहते. नाऱ्यात अगदी दत्त नगरमध्ये हे भाजी मंडई भरती. तर मला माहीत नव्हतं, मला नवीनच माहिती पडलं. तर मी आज बघा हा बाजार पाहण्यासाठी गेले होते. तर छान अशा ताज्या भाज्या तिथं बघा शिवापूर सासवड साईडच्या भाज्या येत आहेत. आणि असा बाजार हा मी पहिल्यांदाच पाहिला. भाज्या 1 नंबर अशा एकदम ताज्या आणि फ्रेश भाज्या होत्या. तर आपण हा बघा थोडक्यातच हा सर्व भाजीपाला आणलेला आहे, पण एकदम ताजी भाजी आहे सर्व. तर अशी भाजी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दत्तनगरमध्ये शेतकरी आठवडे बाजार म्हणून भरला जातो. तर दर शुक्रवारी हा बाजार भरलेला असतो. तर संध्याकाळी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा भरपूर असा फुल बाजार भरलेला असतो. तर ह्या बाजाराला तुम्ही नक्की भेट द्या. आणि आजचा जर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.